देखताची महाभाऊ मज प्राणांत झाला पाहो आठविता देव पुरेना। ए सुसेना बाबा, तुझ्या गुणाचं वर्णन किती करावं, तुझी किती ख्याती मोठी आहे सुसेना। तुझ्या गुणाचं वर्णन करता येत नाही। माझ्या बंधू लक्ष्मणाला तुम्ही जीवदान दिलं सुसेना। असा कोणते राम असा सुसेनाचं वर्णन करून बोलत आहे। निज रूप देखो लक्ष्मणा आती तुक झाले रघुनंदना। पौर्णिमेचा चंद्र जाना देवी पूर्ण 16 कळी। ए सुसेना, काय बाबा तुझं वर्णन करावं। जसा पौर्णिमेचा चंद्र असावं त्याचं वर्णन करता येत नाही, त्याची ख्याती अशी मोठी असती। तसंच तुझं वर्णन मला करता येईना बाबा। तू काय केलं, माझ्या बंधू लक्ष्मणाला वाचवण्याचा प्रयत्न केला सुसेना। तुझा उपकार मी विसरणार नाही असा कोण बोलतोय, असा राम त्या लक्ष्मणाचा बंधू बोलत आहे। सुसेना तू महाचतुर आणि हनुमान वीर कपींद्र। झाला रोगाचा प्रतोकार बंधुत्व मित्र मज दिला। ओ सुसेना, तुम्ही काय केलं बाबा। तुला सहकार्य त्या हनुमंतानं केलं आणि तुम्ही दोघांनी मिळून काय केलं, आम्हाला तुम्ही जीवदान दिलं, माझ्या बंधूला तुम्ही वाचवलं। असा तळतळून तो राम सुसेना सोबत बोलत आहे। बोला। वाचविला लक्ष्मण मी वाचलो रघुनंदन। वाचले भरत शत्रुघ्न सीताची रत्न वाचले। सुसेना, तुम्ही काय केलं, नुसतं लक्ष्मणालाच वाचवलं नाही बाबा। लक्ष्मण वाचला म्हणून मी वाचलो, मी जगलो म्हणून सुग्रीव वाचला, नळ जांबवंत वाचला, सर्व वानर सेना त्याच्यामुळं वाचली आणि सीता सुद्धा त्याच्यामुळंच वाचली। असा तो राम त्या सुसेना सोबत बोलतो। विभीषण शरणागत अंगद सुग्रीव वानरनाथ। तिघी माता निश्चित जन समस्त आविदेशे। ए सुसेना, या लक्ष्मणाचं काही झालं असतं तर तिघी माता सुद्धा मरण पावल्या असत्या। त्या विभीषणाचं सुद्धा काय झालं असतं सांगता येत नाही सुसेना। तुम्ही सर्वांना जीवदान दिलं बाबा, तुमचा उपकार आम्ही नाही कधी विसरावं असा राम ते सुसेनाचं वर्णन करून बोलत आहे। हनुमान आणि सुसेना याच्या रीती आपण तविता झाला लक्ष्मणा जीवदान तुम्ही दिले। हो, ते राम बोलत आहेत सुसेनाला, तुम्ही आणि ते हनुमान या दोघांनी काय केलं, मोठी ख्याती केली। तुमच्या गुणाचं वर्णन नाही करावं अशी तुम्ही कीर्ती करून लागली बाबा। माझ्या लक्ष्मणाला तुम्ही वाचवलं, नसता मी सुद्धा जगलो नसतो, सीता जगली नसती, वानर सेना सुद्धा परतीवर जिवंत राहिली नसती। असा राम तळतळून बोलत आहे। आईचे बोलता रघुनंदन आणि बंधू लक्ष्मण। येई लागोनी चरणा दोघा जना आलिंगिले। ओ, काय केलं त्या रामानं, काय केलं, त्या सुसेनाची किती केली आणि त्या लक्ष्मणाला सुद्धा त्यांनी आशीर्वाद दिला आणि त्या वानर सैन्याला सुद्धा त्यांनी त्यांच्या नावाचं वर्णन केलं। असं त्या रामानं सर्वांचं वर्णन करण्यासाठी सुरुवात केली म्हणतात। ऐके स्वामी रघुनंदना जने उपकार घेती माता आणि मचके तत्वता
महिमा सर्वता तीर्थाचा. हो, असं काय झालं? सर्वजण त्या रामाचं सुद्धा वर्णन करू लागले. रामा, आम्ही काही केलं नाही, आम्ही तुमच्या नावामुळं करतो, तुमच्याच नावामुळं. लक्ष्मण वाचला तुमच्या आशीर्वादामुळं. आम्ही फक्त आम्ही काय आहे, ह्या कारणीभूत आहे. जे काही घडतं ती तुमच्यामुळं कर्तव्यावर घडतं. असं सर्वजण त्या रामाचं वर्णन करू लागले. तुझे चरण कीर्तन घेता प्रयत्नाची झाला व्रथा. घेता तुझ्या चरण तीर्था सावधानता तो मित्राची. ए रामा, तुमच्या चरणाचं तीर्थ घेतल्याशिवाय आम्ही कार्याला सुरुवात करीत नाही. त्याच्यामुळेच लक्ष्मण वाचला, त्याच्यामुळे सीता वाचली, वानर सैना वाचली. रामा, तुमच्या आशीर्वादामुळे जेवढं घडतंय. अशी सर्वजण आपल्या लिंत सवालामध्ये बोलत आहे. सामर्थ्य आपुले लोकविची आणि उपकार माता घेसी. महत्ववान राजेसी निज मानसी कृपाळू. ए रामा, तुम्ही आम्हाला शब्दामध्ये भलाई देतात, पण तुमच्या नावामुळे एवढं घडतंय, तुमच्या कीर्तीमुळेच एवढं घडतंय. आम्ही फक्त ह्या नावाला कारणीभूत आहे. आमच्यानं एवढं कार्य होत नाही. बंधू लक्ष्मण वाचला तुमच्या नावामुळे वाचला, तुमच्या आशीर्वादामुळे वाचला. असं सर्वजण त्या रामाची ख्याती करीत आहेत. बोला. लोपवुनिया तो सामर्थ्य महत्व देणे निज भक्ता. हे साधे कारगुणाता दिनानाता कळे केली. ए रामा, तुम्ही दिनाचू दयाळू आहे, तुम्ही उपकाराचा सागर आहे. तुमचं वर्णन करता येणार नाही. तुमच्या नावामुळे एवढं घडतंय. रामा, एवढं जी काही कर्तव्यावर झाला असेल, युद्ध झाला असेल, आपण विजय झालो असतो, लक्ष्मण वाचला असेल, तुमच्या नावामुळेच एवढं झालं असेल. सर्वजण असं रामाचं वर्णन करून बोलतात. आईचे करुनिया स्तवन घालनिया लोटांगण. तव सुग्रीवरा जापन रघुनंदन विनवित. हो, काय झालं? सर्वांनी काय केलं? आपण या सर्वांनी साष्टांग नमन केलं, रामाला मिठी मारली. सर्वजण लक्ष्मणाचं वर्णन केलं आणि या ठिकाणी कथेला आरंभ दिला म्हणतात. बोला. चरणी ठेवनिया माता विनवित से रघुनाथा. अपूर्व देखुनी पर्वता वानरा समजता उदासी. प्रभु रामचंद्र भगवान की जय. चला या कर्मभाव मध्ये सांगायला विलास मध्ये वाचे. चल प्रभु रामचंद्र भगवान की जय. चरणी ठेवोनी माता विनवित से रघुनाथा. अपूर्व देखोनी पर्वता वानर समजता उल्हास. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या चरणावर मस्तक ठेवले. वानराच्या मस्तकावर सर्व पर्वत पाहून
सेतुबंधाच्या वेळेचा विषय कळवलाय. त्यावेळेस प्रभू रामचंद्राला फार मोठा आनंद झालेला होता. पावया पर्वतांद्रे वानर आला दे थोर आज्ञा देणे सत्वर श्रीरामचंद्र कृपाळू. हे सगळं प्रभू रामचंद्रा सर्वांसाठी तुम्ही असणारे कृपाळवान. सर्व काही होत आहे ते तुमच्या कृपेनेच होत आहे. तुमच्या नामातच तेवढी ताकद आहे असं या ठिकाणी वानर सेना ते बोलू लागले. ऐकोनी सुग्रीवाचे वचन राम झाले हास्य वदन तुझ्या आज्ञा ओलांघून शक्य कोण करावे. असं या सुग्रीवाचं भाषण ऐकलं प्रभू रामचंद्रानं आणि त्यांनी ऐकल्यावर असणारा हास्यवदन म्हणजे चेहरा हसरा झाला त्यांचा. असे प्रभू रामचंद्र सुग्रीवाला म्हणतात हे तुझं सर्व काही ऐकून पर्वतावरी सुख जावे शिखरा शिखरी पावे फळजाळ शिवकारावे तृप्त करावे वानरा. मग त्या ठिकाणी असणारा द्रोणगिरी पर्वत आणलेला होता. सुषेण असणारे सुषेणने सर्व असणारी ती वनस्पती बघितली. त्या वानराने सर्वांना आज्ञा दिली जावर पर्वतावर आणि आपले फळ मूळ खाऊन असणारी तृप्ती करून घ्या अशी आज्ञा दिली. आयशे रामे आज्ञा पिले तेव्हा सुग्रीव माहुते विनविले देवते ते पाविजे आले वचन मानिले श्रीराम. अशी ज्या वेळेस प्रभू रामचंद्राने आज्ञा दिली सुग्रीव राजाला असणार सगळ्यांनी ती आज्ञा केली. सर्व आज्ञेप्रमाणे ते पाहू लागले. त्या ठिकाणी असणारे सर्वांनी असणारे प्रभू रामचंद्राचं वचन पाळलं. श्रीरामचंद्रा समवेत वानर वळांगले पर्वत